अरे काय म्हणते अक्षय? अरे काही नाही म्हटलं, आता जेवण खाऊन झालं तर बसलो आता इथं. हो का, मावी आता जेवण झालं, मला चक्कर वक्कर मारतो. उद्या सुट्टी असेल मग गुढी पाडवायचा. काय लागायला लागते बे सुट्टी? घंटा भरायचं तर काम राहते. काहून तुला आहे का सुट्टी? नाही, मला सुट्टी नाही आहे, पण मी घेतली सुट्टी. आपलं नवीन वर्ष आहे, आपल्याला सुट्टी घ्यायला का ना भाऊ? अबे घंटा भरायचं काम, मग दिवसभर का करशील? दिवसभर का करशील? अबे सकाळपासून किती काम राहायचं माहिती का तुले? उद्या सकाळी उठीन, वावरात जाईन, आंब्याचे पानं आणीन, घराला तोरण लावीन, हार फुल आणि घर सजवीन, त्यानंतर गुढी उभारीन, पुरत मंदिर घुमीन. आणि तू विचारतो दिवसभर का करशील? 1 जानेवारीला सुट्टी घेतात तेव्हा नाही विचारत रे. दिवसभर का करशील? लोकांचे कल्चर फॉलो करायला तुमच्याशी टाइम आहे, पण आपल्या रूढी परंपरा आजोबापान जे शिकवलं आहे ते गेलं उडत. तुम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. हिंदू संस्कृतीच्या नवीन वर्ष, मराठी माणसाचे नवीन वर्ष गुढीपाडवायला चालू होते, त्याचे तुम्हाला काही घेणं नाही. फक्त जेव्हा काही मॅटर झाला तेव्हा फक्त झेंडे घेऊन गावभर हिंडायचं, हम हिंदू आहे, हम हिंदू आहे, हम हिंदू आहे. तसं नाही बे, तसं नाही म्हणत मी. का तसं नाही म्हणत? 1 जानेवारी राहिली तर पुरं मंदिर पुंजता. बम मंदिरात गर्दी, बम मंदिरात गर्दी. गुढीपाडवा दिवशी काहीच गर्दी नाही, कारण की आपलं कल्चर आपल्याला फॉलोच नाही करायचं ना. लोकांचे कल्चर फॉलो करणार आपण व्यस्त आहोत. असं मग घेता का उद्या सुट्टी? घ्याच लागेल ना भाऊ आता सुट्टी. तू एवढं ज्ञान पाहिजे तर. घ्यायच लागेल. आपली संस्कृती आपण नाही फॉलो करू तर कोण फॉलो करेन भाऊ? चाल झोपतो, तर उद्या भेटू. ठीक आहे ना, निघाल तू इकडे ना. काहून? गुढीपाडवा आणि नवीन वर्ष हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. उद्या येऊन सकाळी काय झालं आता जाता जेवण झोपणं कर जेवण. पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाच